हो नाही ठीक आहे. 8 आणि 9चे विद्यार्थी त्या क्षेत्रभेटी दरम्यान आज कुंभार मोहल्ल्यामध्ये आले. माझ्या सहकारी मत्ते मॅडम आणि मगेडवर सर आलेले आहेत. क्षेत्रभेटीचं मोठं आयोजन म्हणजे की एखादा जो व्यवसाय त्या व्यवसायामध्ये प्रत्यक्षमध्ये कृती कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवल्या जात आहे. या कुंभार मोहल्ल्यामध्ये या काकाजींनी सर्वप्रथम चाकावरती मातीचा गोळा टाकून ते एका कंपनीच्या साहाय्याने बनवलं आणि या काकाला सुद्धा केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या हस्तकौशल्याने विशिष्ट सुंदर असा आकार या मातीला प्राप्त झालेला आहे. तर अशा पद्धतीनं एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार कसा द्यायचा आहे सुंदर असं प्रात्यक्षिक आजच्या या क्षेत्रभेटीच्या निमित्तानं आमच्या विद्यार्थ्यांना पाहायला भेटत आहे. सर्व विद्यार्थी अतिशय कौतुकाने ही प्रक्रिया पाहत आहेत. सगळं 8वी 9वी आणि 7वी विद्यार्थी आणि आमचे सहकारी मत्ते मॅडम आणि मगेडवर सर या ठिकाणी क्षेत्रभेटीसाठी मूर्ती कशा तयार करतात यासाठी कुंभार मोहल्ल्यामध्ये आमची भेट दिलेली आहे. या कुंभार मोहल्ल्यामध्ये आल्यानंतर अतिशय आकर्षक अशा सुंदर मूर्ती या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. मूर्ती प्रत्यक्षात कशी तयार केली जाते याची वेगवेगळ्या प्रकारचे साचे असतात. आता माझ्या हातामध्ये हा जो साचा आहे हा प्रत्यक्षामध्ये मोठ्या मूर्तीचा आहे. जेव्हा मोठी मूर्ती जेव्हा करतात तिची जी पावलं असतात त्या पावलांची जी काही माती असते ती मातीच्या टाकतात आणि पावलांची निर्मिती केली जाते. आमची एक विद्यार्थिनीचे जो अजून एक साचा आहे यामध्ये छोट्या मूर्तींचं प्रत्यक्षामध्ये कशा पद्धतीनं तयार करतात त्याचा एक साचा आहे. हे साचाचा हा पहिला पाठ आणि साचाचा दुसरा पाठ. मधात माती टाकून 2 पाठ एकमेकांना जोडल्यानंतर ते बाहेर काढले जातात आणि त्याच्यानंतर मूर्ती तयार होते. नंतर या मूर्तीला सुकवून त्याच्यात योग्य प्रत्येक करून त्याला छान रंग दिले जातात आणि अतिशय आकर्षक अशा सुंदर मूर्ती या खालच्या बाजूला ठेवलेल्या आहेत त्या या ठिकाणी दिसतात. तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्लासेसची पैसा करने से ये अपने यहाँ से बच्चों को थोड़ा सा गाइड करो. गर्मी की छुट्टियों में आके सीखें. कंप्यूटर क्लासेस है, टैली सिखाएंगे 3 महीने का कोर्स है. इसके अलावा MS है, एक्सेल है, PPT है, ये एक आज क्षेत्रभेटी दरम्यान विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावतीची वर्ग 8 आणि 9चे विद्यार्थी तसेच आमचे सहाय्यक श्री मगेडवर सर मत्ते मॅडम आणि इथे या संस्थेचे जे जितेंद्र काकाजी जे या ठिकाणी सर्व इथला कार्य करतात आणि इथले काम करणारे दोघं मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तर प्रत्यक्षामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शोधीच्या वस्तू तयार करतो त्या प्रत्यक्षात कशा तयार होतात याचे प्रात्यक्षिक आता या कार्यक्रमात रूपांतर दिसत आहे. त्यामध्ये अनेक मातीचे वेगळ्या प्रकारचे प्रकार या ठिकाणी वापरतात. बहुतांशी चुलीमातीचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये शिष्टाभाव अतिशय चांगल्या प्रकारचा राहतो आणि तयार होणारी जी वस्तू आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो की कुठली चूक त्याच्यानं राहता एक चांगल्या प्रकारची वस्तू या ठिकाणी तयार होते. मातीला आकार कसा द्यायचा जसं आताच कुंभार मोहल्ल्यामध्ये आपण एक मोठं चाक काढलं होतं ते मात्र चाक छोटंसं. आज आपण नवीन एक चित्रभेटीसाठी आलेला आहे गुरु मोहल्ल्यामध्ये. हे काकाजी तुमचं नाव काय? बोलाना श्रीराम काकाजींच्या या आपण एरियामध्ये आलेले आहे आणि गुरु प्रामुख्यानं बांबूपासून विविध प्रकारच्या ज्या कलाकृती असतात त्या प्रामुख्याने या ठिकाणी तयार केल्या जातात. तर हे तयार करत असताना या ठिकाणी सर्वप्रथम बांबूच्या वेगळ्या प्रकारच्या चमच्या काढून बांबूच्या वेगळ्या प्रकारच्या चमच्यांना योग्य पद्धतीने शिवून त्या ठिकाणी या सर्व प्रतिकृती केल्या जातात. या ठिकाणी एक प्रतिकृती मी पाहत आहे. एक आहे हा कोंबडीचा बेंदा सर्वसाधारण प्रत्येकांच्या घरी आहे. अतिशय सुबक अशा पद्धतीने याची निर्मिती केलेली आहे. आणि हे एक दुसरं जे साधारण माशांसाठी प्रामुख्याने वापरलं भाजीपाला आणि मासे कुठल्या पाहिजे ते आपण याचा उपयोग करू शकतो जेणेकरून हवा मेथी राहिली पाहिजे आणि आपलं जे साहित्य आहे नाशवंत ते खराब व्हायला नको. आता हे जे काकाजी आहेत त्या काकांकडे ही वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं आहेत ज्याच्याने बांबू हा प्रामुख्याने शोधला जातो. ती वेगवेगळ्या कामांसाठी प्रामुख्याने वापरली जातं. ते अजून एक साहित्य आहे या ठिकाणी. ही यांची वेगवेगळ्या कामासाठी वापरलेली उपकरणं या उपकरणाच्या
कडक बांबू असतो, अतिशय पातळशा स्लाईसमध्ये किंवा चपट्यांमध्ये असं ते शिलतात आणि अतिशय सुंदर अशा कलाकृती याच्यातून तयार करतात. तर हे काकाजी या ठिकाणी करत आपल्याला एक प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत आहे. तर सर्व विद्यार्थी याचं आणि हे पाहायचं आहे आणि पुढे जर आपल्याला कधी काम पडलं आवड म्हणून तर आपण नक्कीच करू शकतो. अशा पद्धती आपल्याला शिकवणार आहे. टायर तयार कसे करते रिपेरिंग, पंचर कसा जोडते, का जोडते, आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं मोल्ड होते इथे टायर शिकायचं आहे. ते सगळी माहिती सांगते आता. नमस्कार, मी रब्बानी शेख. माझा टायरचा कारखाना असतो. टायर आता मुलांना सांगावं मी कशा पद्धतीने बनवतो ते. 1020 टायर, 1020 तुमच्या ट्रकचं टायर राहते असं आहे. हा टायर जे आहे हा 1020 टायर आहे. हा जुना टायर जुना टायर असते. या टायरला आपल्याला पहिला आधी टायरला घासून असं टकलं करावं लागतं. पकड थोडंसं हात जाईल. जे आता जुना टायर असते त्याला असं घासून असं टकलं करावं लागतं पूर्ण. त्या मशीनवर ते जे मशीन आहे आतमध्ये त्या मशीनवर त्याला घासण्यावरती घातल्यानंतर याला मग त्याच्यानंतर इथं साफ करून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण फिल्टर इथं ठेवल्यानंतर याला सोल्युशन वगैरे मारून याला सुकू देतात. सोल्युशन सुकल्यानंतर याच्यावरती बेल्ट येतो. त्याचा एक बेल्ट चिपकवणे त्याच्यामध्ये त्याला बेल्ट चिपकवावं लागते याला. बेल्ट चिपकवून मग त्याला त्या बॉर्डरमध्ये मशीनमध्ये टाकावं लागते त्याला.